पुण्यात काल झालेल्या काँग्रेस आणि भाजपच्या राड्यानंतर विजय वडेट्टीवारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। यावर बोलताना ते म्हणाले, सगळे व्हिडिओ बघा, ती मुलगी दबावात बोलत नव्हती, तर दुसरा व्हिडिओ एबीव्हीपीचा कार्यकर्त्यांनी केलाय जो दबावात असलेला दिसतोय। तिच्या भावाचा आम्हाला फोन आला की जबरदस्तीने माझ्या बहिणीला डांबून ठेवून व्हिडिओ बनवत तिच्याकडे स्टेटमेंट घेतलं जात आहे, तर पोलिसांनी मुलींना देखील धक्काबुक्की केली असून मुलींना मारहाण झाली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। भारतीय जनता पक्षाच्या तो गुंडगिरीचा प्रताप होता। ते राहुल गांधींना घाबरवण्यासाठी, राहुल गांधींचा कार्यक्रम होऊ नये, काँग्रेसच्या कार्यकर्ते युथ काँग्रेसला घाबरवण्यासाठी, अरे राहुल आणि हा कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी त्यांनी हे रचलेलं षडयंत्र होतं। ज्या कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ज्या मुलींनी आपले प्रश्न मांडलेत आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमाला येण्याची इच्छा व्यक्त केली, 2 वर्षापासून स्कॉलरशिप मिळत नाही आहे त्यांना, त्यामुळं त्या मुलींच्या शिक्षणातील अडचणी मांडल्यानंतर याचा सगळा व्हिडिओ प्रसार त्या सोशल मीडियावर आला। हे बघून एबीव्हीपीचे काही गुंड तिथे गेलेत आणि त्या मुलींना कोंडून तिच्यावर दबाव आणून तिला स्टेटमेंट करायला लावलं। मी सगळ्या प्रसार माध्यमांना सांगतो, पहिला व्हिडिओ तुमच्याकडे असेल, ती दबावात बोलत होती, ती किती स्वच्छंदपणे स्वेच्छेनं बोलत होती, तो पहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल। आणि दुसरा व्हिडिओ पाहिल्यानंतर या मुलांनी, एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी जो केलेला तो पाहिल्यानंतर तो दबावात होता का नाही हे दिसून पडेल। केवळ या कार्यक्रमाला अडचणी व्हाव्यात आणि या मला कळत नाही की त्या मुलींनी, या देशामध्ये लोकशाही आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, समस्या मांडण्याचं स्वातंत्र्य आहे,